नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात काही विशेष घडामोडी। मुंबईकरांसाठी रविवार हा पावसाचा दिवस ठरला। साधारण 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून जून महिन्यात दडी मारलेल्या मान्सूननं जुलै महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये आपली कमी भरून काढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातल्या बऱ्याचशा नद्या ज्या आहेत त्या सुद्धा दुथडी भरून वाहायला लागल्यात। आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार असं समजतंय आणि 23 जुलैला नक्की याबाबत काय होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं सध्या लक्ष लागलंय। शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेत शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती। मात्र सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं। त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील एकाही आमदारावर अपात्रतेची कारवाई केली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्रतेबाबतही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असाच निर्णय घेतला। त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि या दोन्ही याचिकेवर आता 23 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता 23 जुलैला काय होणार याकडे लागलंय। महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली चरणी गहाण टाकलाय, उद्धव ठाकरे यांचं विधान। महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली चरणी गहाण टाकलाय असा घणाघात आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। सध्या वाघनखं असली की नकली यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि याबाबतच उद्धव ठाकरे यांनी हा आरोप केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनखं वापरली होती ती वाघनखं महायुती सरकारनं महाराष्ट्रात आणली आहेत। मात्र वाघनखं असली की नकली यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत। याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा महायुती सरकारवर टीका केली आहे। मुळात ज्या राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली चरणी गहाण टाकलाय आणि जे रोज उठून दिल्लीस मुजरे झाडत आहेत त्यांना शिवरायांच्या वाघनखांची उठाठेव करण्याचा नैतिक अधिकार उरला आहे काय, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घमासान पाहायला मिळालेला आहे। यामध्ये पेपर फुटीवरून राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। यावर शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झालं आणि अधिवेशन सोमवारी सुरू होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट यूजी पेपर लीकच्या वादावरून सरकारवर जोरदार प्रहार केला। याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की नीट समस्या अशी आहे की देशात लाखो विद्यार्थी आहेत जे काय चाललं आहे याबद्दल अत्यंत चिंतित आहेत, ज्यांना वाटू लागलंय की हिंदुस्थानची परीक्षा प्रणाली फसवी आहे। लाखो लोकांचा विश्वास आहे की जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही ही परीक्षा पद्धती विकत घेऊ शकता आणि विरोधकांचीही हीच भावना आहे। पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की धर्मेंद्र प्रधान या मंत्र्यांनी स्वतः सोडून सगळ्यांनाच दोष दिलेला आहे। मला असं वाटत नाही की त्यांना इथे काय चाललंय याच्या मूलभूत गोष्टीही समजत नसाव्यात। त्यामुळेच संसदीय अधिवेशनामध्ये पेपरफुटी प्रकरणावरून चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले आणि शिक्षण मंत्री यांनी सुद्धा याला उत्तर दिलं। जो बायडेन यांची निवडणुकीतून माघार। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आणि याबाबतची घोषणा त्यांनी अधिकृतरित्या रविवारी केली आहे।
निवडणूक न लढणं हे पक्षाच्या आणि देशाच्या हिताचं आहे असं त्यांनी म्हटलंय. डेमोक्रॅटिक पक्षाचा मेळावा ऑगस्ट महिन्यात शिकागो इथे होतोय. कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं, मात्र याविषयी अद्याप थोडी अनिश्चितता आहे. हॅरिस यांचं नाव जाहीर करण्याऐवजी पुन्हा एखादी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याविषयी डेमोक्रॅटिक नेते ठरवू शकतात. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी मात्र अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काहीशी अपेक्षित माघार घेतलेली आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री उशिरा त्यांनी समाज माध्यमांवर माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. त्याचबरोबर अध्यक्षीय निवडणुकीसाठी विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबाही जाहीर केलाय. 2 दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी थेट निवडणूक होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबतच सतर्क पोलीस टाइम्सचे FB पेज, ट्विटर पेज आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.